नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की समजा तुमच्या झाडाचे पानं असे होत असतील आणि ते असे पिवळे पडत असतील किंवा असे खराब होत असतील, वाळून गळत असतील किंवा तुमचं झाड असं आता मरत असेल याच्यामुळे, तर या झाडाला कसं वाचवायचं आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा. सगळ्यात पहिले मित्रांनो याचे मी तुम्हाला काही कारण सांगून देतो काय होण्याचे. जसं पिवळे पानाचं आहे मित्रांनो, त्याचं पहिला कारण आहे न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी, म्हणजे झाडाला कमी खत टाकलं गेलं आहे. किंवा त्याचं दुसरं कारण आहे मित्रांनो की जे झाडाला आहे ते पाणी खूप जास्त झालं आहे, खूप जास्त पाणी टाकलं ओव्हर वॉटरिंगनी पण मित्रांनो याचे झाडाचे पानं पिवळे होतात किंवा खताच्या कमतरतेमुळे होतात. तर हे 2 पॉईंट झाले. मग तिसरं आहे मित्रांनो की आता समजा हे तुमचं जे आहे असं येल्लो लीफचा प्रॉब्लेम नाही आहे, पण असं ब्राऊन होत असेल तुमचं पान झाडाचं, तर याचा अर्थ आहे मित्रांनो की याला सनबर्न्स होत आहे, म्हणजे सूर्यप्रकाश खूप जास्त होऊन राहिला आहे, त्याच्यामुळे याचे पानं जळून राहिले आहे. तर आता मित्रांनो मग किंवा तुमच्या झाडाचे पानं वाळून पडत असतील तर ते जे असते मित्रांनो सनबर्नचा प्रॉब्लेम असते, त्याला सगळ्यांना कसं ठीक करायचं आता मी तुम्हाला सांगतो. जसं ओव्हर वॉटरिंगचं आहे मित्रांनो तर सिंपल आहे. तुम्हाला जे झाडाला आहे पाणी कमी टाकायचं आहे आणि पाणी तुमचं जेव्हा माती जेव्हा कोरडी असेल तेव्हाच तुम्हाला टाकायचं आहे आणि ओव्हर वॉटरिंग नाही होणार आणि तुमच्या झाडाला म्हणजे ओव्हर वॉटरिंगमुळे त्याचे पानं खराब नाही होतील. मग पुढचं आहे मित्रांनो, समजा कमी खतामुळे होत असेल असे पिवळे पानं, म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम नसेल तर मग खताचाच प्रॉब्लेम आहे तुमच्या झाडामध्ये नक्की, तर तुम्हाला काहीच नाही मित्रांनो. नायट्रोजन बेस खतं म्हणजे शेणखत किंवा कोणतंही जे खतं असतात आपले वर्मी कंपोस्ट, किचन वेस्ट कंपोस्ट, ते सगळे खतं तुम्ही टाकू शकतात. म्हणजे गांडूळ खत किंवा शेणखत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट, तर कोणतंही खत घेऊन घ्यायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला वरची माती काढून घ्यायचं आहे. मुळं जिथे दिसतील तिथे चांगल्याने तुम्हाला खत स्प्रेड करून टाकून द्यायचं आहे. त्याच्यावर ही जी माती आपण काढली होती परत टाकायची आणि झाडाला खूप चांगल्याने पाणी देऊन द्यायचं आहे. मग मित्रांनो हे एकाच आठवड्यात म्हणजे 7 ते 10 दिवसातच तुम्ही पाहाल की तुमचे जे झाडाचे पिवळे पानं होतील ते चालले जातील आणि असे नवीन हिरवेगार पानं तुमच्या झाडाला नवीन फुटतील. तर मग हे सिंपल तुम्हाला वापरायचं आहे. आणि समजा मित्रांनो आता पाण्यामुळे होत असेल तर झाडाचं पाणी बंद करून टाकायचं आहे, वरचे मातीची लेअर काढून टाकायचं आहे, त्याच्या जागी रेती टाकायची आहे आणि काही दिवस झाडाचं पाणी अजिबात बंद ठेवायचं आणि शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे मित्रांनो झाडाला. काही दिवसांनीच पाहाल नवीन पाणी येतील, तर मग त्याला तुम्ही ज्या नॉर्मल जागेवर होतं तिथे शिफ्ट करू शकता. आणि जो मी सांगितलं की पाणी बंद करायचं आहे, तेव्हा समजा झाडाला पाण्याची गरज असेल तर स्प्रे बॉटलनी हलकंसं पाणी तुम्हाला स्प्रे करत राहायचं आहे. एकदम खूप सारं पाणी झाडाला अजिबात टाकायचं नाही आहे. आणि समजा मित्रांनो आता हे जे आहे सनबर्न्सचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे पानं जे आहे असे वाळून पूर्ण गळून राहिले झाडाचे, तर सिंपल आहे मित्रांनो. जसं आता उन्हाळा सुरू आहे तर तुम्हाला सनबर्नचा प्रॉब्लेम खूप दिसेल, झाडं असे जळतात झाडाचे पानं. तर काही नाही मित्रांनो, सिंपल केअर टिप्स आहेत. त्याच्यासाठी मित्रांनो जी ग्रीन नेट आहे, ग्रीन नेटचा वापर नक्की करा. त्यांनी तुमचे जे झाडं आहे त्यांना सनबर्नचा प्रॉब्लेम नाही होणार. जसं पाहू शकता हे माझ्या घरात आहे झाड, तर हे विंडोजवर येते म्हणून याला सनबर्न झालं होतं झाडाला, म्हणून मग आता मी इथे पण हे लावून ठेवलं आहे विंडोजजवळ. म्हणजे मी खिडकी आता बंद ठेवतो दुपारच्या वेळेस, मधात उघडी राहायची, पण आता याला दुपारच्या वेळेस मी जी विंडो आहे इकडची जी ही खिडकी असते, ही खिडकी मी मित्रांनो आता बंदच ठेवतो, जेणे की इकडे या झाडाला आता उजेड नाही आहे. तर म्हणजे उजेड म्हणजे त्याची पानं नाही जळत खूप जास्त सनलाईटमुळे. तर आता पाहू शकता की झाड खूप चांगल्याने रिकवर झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या झाडाला तुम्हाला ठीक करायचं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो इथे आता तुम्हाला प्लेलिस्ट येत असेल त्याला क्लिक करून नक्की पाहाल, त्याच्यात खूप चांगली मी खतं तुम्हाला सांगितले, क्लिक करून त्याला नक्की पाहाल. इथे तुम्हाला मित्रांनो माझं जे दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने, त्याचा लोगो येऊन जाईल, त्यालाही क्लिक करून नक्की पाहाल. त्या चॅनलवर मी आधीच खूप सारे झाडासंबंधित व्हिडिओ टाकून ठेवले, तर त्याही चॅनलला नक्की पाहाल, सबस्क्राईब नक्की करा. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.